शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। यंदाच्या सोलापूरच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा खजिनदार पदाची निवडणूक लढवित आहे। माझा निवडणुकीतील मूळ मुद्दा हा आहे की वकिलांना विनामोबदला मोफत सरसकट गृह विमा योजना राबवली गेली पाहिजे। तर ह्या योजनेची गरज ह्यासाठी आहे, ह्या महिन्यात सोलापुरातील एक तरुण वकिलांचं रोड ॲक्सिडेंटमध्ये मयत झालेले जे करमाळ्याचे आहेत आणि मागील वर्षी सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ SS पुजारी यांचंही रोड ॲक्सिडेंटमध्ये मयत झालं आहे। आता अलीकडच्या काळात वकिलांचं रोड ॲक्सिडेंटमध्ये मयत आणि जखमी होणं हे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यांना कुठलंच बार काउन्सिलकडून कुठलीही योजना विम्याची लागू नये। कित्येक वकील नवोदित असल्यामुळे ते विमा योजना घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना सरसकट विमा विनामोबदला राबवणे खूप गरजेचं आहे। आता ही योजना राबवण्यासाठी सोलापूर बारची जी FD किंवा रक्कम जी आहे त्याचा काही उपयोग करण्याचा नाहीये। ही योजना ह्याच्यासाठी स्वतंत्र फंड उभा करून राबवणे शक्य आहे। त्यासाठी स्थानिक प्रशासन, राज्य प्रशासन व केंद्र प्रशासनाचे इथे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडूनही याला फंड उपलब्ध होऊ शकतो। आता अशी योजना कुठं लागू झालेली आहे का, तर मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो की वकिलांसाठी सरसकट गृह विमा योजना ही दिल्लीमध्ये लागू झालेली आहे। दिल्ली बार काउन्सिल ऑफ दिल्लीकडून त्याचा फंड जो आहे दिल्लीच्या चीफ मिनिस्टरकडून स्टेट गव्हर्नमेंट त्याचं फंडिंग करत आहे। तर त्या योजनेचे बेनिफिट्स असे आहेत की वकिलांना त्यांच्या पती अथवा पत्नीला व 2 मुलांना वयाच्या 25 वर्षापर्यंत 10 लाख रुपयाचा लाईफ इन्शुरन्स मिळतो व 5 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स मिळतो आणि हे त्यांना बेनिफिट विनामोबदला मिळतो। तर अशी बेनिफिट जर दिल्लीतील वकिलांना मिळत असेल तर सोलापूरातील वकिलांना का मिळू नये, ह्यामुळे माझा हा संघर्ष चालू आहे। या व्यतिरिक्त माझे मुद्दे जे आहेत, इतर मुद्दे, माझा इतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की वकिलांना कोर्ट आवारामध्ये, न्यायालयामध्ये पौष्टिक अन्न मिळायला पाहिजे। जसे सुगंधी दूध म्हणा, हळदीचं दूध म्हणा, इतर पौष्टिक जेवणाचा जो काही मेनू आहे तो त्यांना मिळायला पाहिजे। सर्रास सोलापूर बारामध्ये अनहायजेनिक फूड हे जास्त आहे। हे माझे निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत। आपले काही प्रश्न असतील तरी आपण विचारू शकता।